दक्षिण विधानसभेची निवडणूक आहे. सगळ्यात हाय व्होल्टेज निवडणूक आहे. दक्षिण मतदारसंघ म्हणजे संपूर्ण राज्याचं लक्ष या मतदारसंघाकडे लागलेलं आहे की दक्षिणमध्ये काय होणार आहे. एवढी हाय व्होल्टेज निवडणूक आहे. आणि त्याच्यामुळं दक्षिणचं वारं ज्या दिशेने चाललंय त्या दिशेने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं वारं फिरणार आहे. म्हणून सगळ्यांचं लक्ष दक्षिणवरती आहे. ही हाय व्होल्टेज निवडणूक मी एवढ्यासाठी म्हटली कारण दोन मातब्बर उमेदवार इथे उभे आहेत. मातब्बर उमेदवार दोन्ही पण आहेत. आज एक निर्णय घेण्याची वेळ आहे. आपल्याला उमेदवार म्हणून कोण पाहिजे. लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मला यायला इथे जमलं नाही, पण तरी सुद्धा जो निकाल लोकसभेला दक्षिण मतदारसंघाने दिला म्हणजे जे 60,000चं लीड अपेक्षित होतं विरोधकांना, तर केवळ 6,000चं लीड त्यांच्यावरती पडलं. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की जिल्हा परिषद गट असू देत किंवा कणेरी गाव असू देत, लोकसभेला दोन्हीकडे लीड आपल्या महायुतीच्या उमेदवारावर. याला संस्कार म्हणतात. का माहितीये? कारण जेव्हा आपण एखाद्या विचारसरणीच्या पक्षाला मतदान करत असतो तेव्हा त्याचा निकाल हा असाच असतो. दोन उमेदवार समोर आहेत, दोन वेगळ्या वेगळ्या पक्षाचे आहेत, दोन वेगळ्या पक्षाची विचारसरणी आहे. आपल्याला कुठली पकडायची आहे हे आपण ठरवायचं. 2014ला असाच 15 दिवसाचा वेळ होता. अमल साहेबांचं अचानक ठरलं इलेक्शनला उभं राहायचं. मतदारसंघ नवीन होता, आम्ही तुमच्यासाठी नवीन होतो, तुम्ही आमच्यासाठी नवीन होतात. पण ज्या पद्धतीनं तुम्ही 2014ला अमल साहेबांना 15 दिवसात स्वीकारलं, त्या विश्वासास त्यांनी पात्र राहण्याचा पूर्ण 5 वर्ष प्रयत्न केला. मी आवर्जून प्रत्येक गावामध्ये ही गोष्ट एवढ्यासाठी सांगते कारण ती सगळ्यात मोठी आमची चूक झाली असं मी मानते, जी 2019ला आम्हाला पराभव बघावा लागला केवळ एवढ्या कारणासाठी की अमल साहेबांनी कामं भरपूर केली पण उद्घाटनं केली नाहीत. आम्हाला कळलं नाही हो, राजकारणात दिखावा लागतो, कामं कमी आणि उद्घाटनं जास्ती करायला लागतात. जसा आता सरपंचांनी बोर्डाचा उल्लेख केला समोर आहे, दोन वेगळ्या तरी नशीब लोकांनी कोड स्कॅन करून बघितले आपल्याला कुठली आणि त्याच्यामुळे त्यांचं पितळ उघडं पडलं. 2014ला आमदार ठिकठिकाणी जाऊन सांगतात, इथं पण झाली होती ना सभा, ठिकठिकाणी जाऊन सांगतात माहितीये 2.5 वर्ष कोरोना आला, पुढचे 2.5 वर्ष आमचं सरकार गेलं, म्हणतात का नाही? म्हणजे याचा अर्थ 5 वर्ष काही काम केलं नाही. पहिल्या 2.5 वर्षात जमलं नाही आणि दुसऱ्या 2.5 वर्षात करता आलं नाही. म्हणजे आपण किती निष्क्रिय आहोत हे आपल्याच तोंडाने त्यांनी सगळ्या मतदारसंघाला सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट एक म्हणजे त्यांच्या व्यासपीठावरती सुद्धा अशा लोकांना ते घेऊन फिरतात ज्यांना किमान बोलण्याची काहीतरी संस्कृती असेल तर माणसाची भाषा तशी असते की त्याला सन्मान देता येतो. पण जर तुमची भाषाच अशी आहे तर समोरच्याकडनं काय अपेक्षा करणार? मी तर नेहमी म्हणते आमचे कार्यकर्ते कधीही कुणाला अरे तुरे बोलत नाहीत, कधीच नाही. कुठल्या व्यासपीठावरनं तुम्ही बघणार नाही, आम्ही दोघंही कधी कुणाला बोलत नाही. पण जर माझ्या नवऱ्याचा अपमान, एकेरी उल्लेख जर व्यासपीठावरती उभारून कोण करत असेल तर मी त्याला सुट्टी देत नसते. प्रत्येकाने आपली पात्रता तपासायची आणि मग बोलायचं. कसं आहे, काही लोक हवेत असतात, कायम हवेत. ते चहापेक्षा किटली गरम म्हणतात त्या पद्धतीनं काढली आहे त्यांची हवा एकदा मी, त्यातनं त्यांची पण गेली होती आणि त्यांना पण चांगलं माहिती आहे. ते काय एवढे मोठे नाहीत की मी त्यांना या व्यासपीठावर उत्तर देणार. पण निश्चित एक गोष्ट सांगते,
ज्या पद्धतीनं अमल साहेबांचा एकेरी उल्लेख केलेला आहे, ज्या पद्धतीनं त्यांनी आरोप केलेले आहेत अमल साहेबांच्या कामावरती, त्यांच्या चारित्र्यावरती डाग उडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांना मला याच श्री काळसिद्धेश्वर स्वामीजींच्या पुण्यभूमीमध्ये सांगायचं आहे, मी पण छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या घराण्यातून येते. मी कधी कुणाचा अपमान करायला जात नाही, मी कधी कुणाच्या वाट्याला जात नाही, पण माझ्या वाट्याला आलं तर मी त्याला सोडत पण नाही. याच पुण्यभूमीमध्ये त्याच व्यक्तीच्या राजकीय आयुष्याला पूर्णविराम नाही दिला तर शोमिका माडिक नाव सांगणार नाही. हा आशीर्वाद मला तुमच्या सगळ्यांच्याकडून पाहिजे. आज स्त्री काहीही सहन करू शकते, नवऱ्याचा अपमान कधी सहन करणार नाही, कधीच नाही. आम्ही तुम्हाला सन्मान देतो, तुम्ही आम्हाला सन्मान द्या. आजही मी अरे तुरे बोलू शकले असते, पण मला संस्कारच तसे नाहीत. मला म्हटलं तरी मला बोलता येत नाही. हा माझ्यापेक्षा कोणी लहान असेल तर मी बोलू शकते त्याला हक्काने, पण हे माझे संस्कार नाहीत आणि त्यांनी हे विसरू पण नाही. आणि जर बंटी पाटलांना असलेच कार्यकर्ते चालत असतील तर त्यांनी खुशाल त्यांच्याजवळ ठेवून घ्यावेत. आणि अशाच विचाराची माणसं जी असतात ना ती त्यांच्याकडे आकर्षित होत असतात आणि मग आमच्यात फक्त चांगली माणसं राहतात आणि जी त्यांच्या विचाराची असतात ती त्यांच्याकडे जातात. आत्ताच गाडीतनं येताना मला युवराज म्हणत होता, वहिनी उडून गेले ते कावळे असतात, जे राहिले ते मावळे असतात, मावळ्यांना घेऊन लढूया. सरपंच तुम्ही म्हणताय धनगर म्हणून मला काय बाहेर ठेवलं, आम्हाला बाहेर काढतात. हे धनगर माझ्याबरोबर रोज असतं, त्याच्याशिवाय माझं चालत नाही. लोक त्याला म्हणतात महादेवाला भेटायचं असेल तर नंदीला पहिला नमस्कार करायला लागतंय, तसा माझा हनुमान आहे असं लोक त्याला म्हणतात. सांगायचा उद्देश एवढा की प्रेमाने माणसं मिळवता येतात, प्रेम करता आलं पाहिजे. आप्पांची राजकीय शिकवण आम्हाला तीच राहिलेली आहे. महाडिक गटाचं नेतृत्व आप्पा करतात आणि मी जशी राजकारणात आलेली आहे, माझा नेता आणि पिता मी एकच, महादेवराव माडकांना मानते. त्यांची शिकवण हीच राहिलेली आहे की माणसांना तुमच्या पैशाची गरज नसते, माणसांना फक्त हवं असतं ते प्रेम, आदर, आत्मविश्वास आणि धाडस. जर एखादा नेता आपल्या कार्यकर्त्याला धाडस द्यायला यशस्वी झाला तर तो कार्यकर्ता त्या नेत्याला कधीही पडून देत नाही, त्याचा आत्मसन्मान कधीही जाऊन देत नाही. ही आप्पांची शिकवण आहे आम्हाला. आणि त्याच पद्धतीनं मी आणि अमल साहेब संपूर्ण आमची राजकीय वाटचाल करतोय. कधीही तुम्हाला दिसणार नाही की अमल साहेबांनी कुणाला कधी काही वाकडं बोललेलं आहे. कदाचित माझा नवरा इथे उद्या उभारून त्या उत्तर सुद्धा द्यायचं नाही, जाऊ दे म्हणेल, शोमिका ते बोलतात बोलू दे, तू कशाला उत्तर द्यायला जाते, आता मला बोलतील घरी गेल्यावरती. पण आता बायकांच्या नादी कोण लागायचं, बायकांची तोंड कोण बंद करायचं. आपण नाही बोललं तर ती बोलणार आहेत का, कोणाला तरी बोलावं लागेल. आप्पा म्हणतात 80% आम्ही समाजकारण करतो, 20% राजकारण करतो. मी म्हटलं साहेब तुम्ही 80% फक्त समाजकारणच करा, 20%ची जबाबदारी मी घेते. घ्यायला पाहिजे ना, कोणीतरी घ्यायला पाहिजे. अमल साहेब कामाला एक नंबर माणूस आहे, त्यांच्या एवढं काम मी करू पण शकणार नाही. आणि म्हणून मतदारसंघाचं भविष्य घडवायचं असेल, चांगला करायचा असेल मतदारसंघ, तर आपल्याला अमल साहेबांच्या शिवाय पर्याय नाही. कारण 5 वर्ष आमदाराचं काम बघितलेलं आहे, स्वतःच्या तोंडून त्यांनी सांगितलेलं आहे मी निष्क्रिय आहे, कारण काकांच्या परवानगीशिवाय त्यांना काही करता येत नाही. प्रत्येक गोष्टीला काकांची परवानगी लागते. अजून सुद्धा ते काकांच्या नावाने मतं मागतात. 5 वर्ष आमदार राहून सुद्धा एखाद्याने 5 वर्षात कर्तृत्व सिद्ध केलं असताना माझ्या कर्तृत्वावरती, माझ्या कामावरती तुम्ही मला मत द्या म्हणून ते मागायला आले असते. पण आजही म्हणतायत काकांच्याकडे बघून मत द्या. ही अशी मंडळी आहेत. यांनी कधी गावाचा विकास केला नाही, कोल्हापूरचा कधी विकास यांना करायचाच नव्हता. मुळात करायचा असता तर सगळ्या सत्ताच त्यांच्याकडे होत्या, सगळ्या. मला खूप केविलवाना एक प्रयत्न झाला, मला वाटतं काल कणेरीवाडीमध्ये झाली का सभा, केविलवाना प्रयत्न झाला सांगण्याचा
बघा म्हणजे किती डोक्यामध्ये त्यांच्या मुरलेलं आहे, जे अजून सुद्धा त्यांच्या डोक्यातनं गेलेलं नाही आहे लोकांच्या. आणि त्यांना हे कळत नाही आहे की आता जे तुम्ही बोलत होता, तुमचे नेते बोलत होते की सगळं माडकांच्या घरात का, सगळी पदं माडकांच्या घरात का, गोकुळ माडकांच्या घरात का, त्यांना आज माहिती नाही आहे की सगळी पदं त्यांच्या नेत्यांच्या घरात आहे. ते आजही व्यासपीठावरनं म्हणतात माडिकांच्याकडे संचालक पद आहे, माडिकांच्याकडे खासदार आहेत. अरे मग तुझ्या घरी 2 आमदार आहेत, तुझ्या घरी, माझ्या घरी संचालक पद आहे, तुझ्या घरी अख्खं गोकुळ आहे, आणि तरी सुद्धा अजून तुम्ही तेच रडगाणं गाताय. बरं, लोकांनी दिलं तुमच्याकडे विश्वासाने, काय सोनं केलं, काय त्या गोकुळचं नंदनवन केलं. जे अनुदानाचे पैसे आपल्याला मिळतात गाय दुधाला, ते सुद्धा आपल्या सरकारने दिलेत. आज आपल्याकडे शेतकरी सधन आहे, कारण शेतीला जोडधंदा दुधाचा आहे. गोकुळ सारखी दूध संस्था आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, जी महाराष्ट्र राज्यात 1 नंबरची संस्था आहे. आज आपल्या दुधाला दर मिळतो, शेतकऱ्याच्या घरात 4 पैसे येतात. ज्या वेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यांनी कधी शेतकऱ्यांचा सन्मान केला नाही, सन्मान निधी दिला नाही. त्यावेळेस महादेवराव माडकांनी गोकुळच्या माध्यमातून दर 10 दिवसाला शेतकऱ्यांना पैसे जमा करायचे आणि त्यांचा सन्मान करायचं काम केलं असेल गोकुळच्या माध्यमातून, तर ते माझ्या नेत्यांनी केलेलं आहे. आता तुम्ही फक्त रेडीमेड गोष्टी हातात घेतल्यात. तुम्ही काही सुरुवातीपासून केलंय. ते म्हणतात ना, भांगलन आपण करायचं, पाणी आपण पाजायचं, बिया आपण पेरणी करायची आपण, आणि ही नुसती पिकं काढायला येणार. त्यातला तो प्रकार आहे. जे काही आता गोकुळ बद्दल सांगतात आणि स्वतःची पाठ थोपटून घेतात ना, त्याचे श्रम कुठेतरी मागे जाऊन त्यांनी सांगायला पाहिजेत की श्रम कुणी केलेले आहेत गोकुळ मोठं करायला. असो, आपला तर गोकुळचा विषय नाही आहे, पण एक उदाहरण दिलं छोटंसं. विषय हा आहे की जेव्हा महायुतीचं सरकार आपल्या राज्यात आलं, तेव्हा महायुतीच्या सरकारने ज्या काही योजना केल्या त्या सगळ्या महिलांना केंद्रबिंदू मानून केल्या. मग ते 50% बस प्रवासामध्ये असेल, लाडकी बहीण योजना असेल, अन्नपूर्णा गॅसची योजना असेल, किंवा मुलींचं उच्च शिक्षणाची योजना असेल. तुम्ही बघा, सगळ्यात जास्त योजना ज्या आहेत त्या महिलांना केंद्रबिंदू मानून केलेल्या आहेत. या आधी कधी या सरकारने विचार केला होता महिलांचा इतका? कधीच नाही. यांचंच सरकार आहे गेले कित्येक वर्ष महाराष्ट्रावरती, पण यांनी कधीही समाजातल्या शेवटच्या घटकाची उन्नती व्हावी यासाठी कधी प्रयत्न केले नाहीत. यांनी कायम यांचं संपूर्ण काय असेल ते 25 वर्षाचं राजकारण हे व्यक्तिद्वेषी राजकारण राहिलेलं आहे. कायम एखाद्या व्यक्तीवरती टीका करायची, व्यक्तीचा द्वेष सगळा ओकायचा तोंडातून, नेहमी दुसऱ्याला वाईट ठरवायचं म्हणजे आपण आपोआप चांगलं दिसतोय, याच्यावरती त्यांचं राजकारण ठरलेलं आहे. कधीही ती विकास कामाच्या मुद्द्यावरती बोलणार नाहीत, कधीही ती चांगलं काम कोणासाठी करणार नाहीत, कधी साधी जिल्हा परिषदेची शाळा सुधरवली नाही त्यांनी, आणि स्वतःच्या शिक्षण संस्था मात्र मोठ्या मोठ्या बांधल्या. जे आमदार तुमचे स्टेजवरती उभारून सांगतात ना, 2.5 वर्ष जरा सरकारने लक्षच नाही दिलं आमच्याकडे आणि आम्हाला निधी नाही मिळाला, तर त्यांच्या स्वतःच्या ॲग्रिकल्चर कॉलेजला जे तहसीलदार आहे त्याला ॲटोनॉमस दर्जा सुद्धा माझ्या सरकारने दिलेला आहे. सांगावं त्यांनी जाहीर सभेत. इतकं माणसाने कृतज्ञ व्हायचं नाही. जबाबदारी घेताय, 5 वर्ष तुम्हाला जबाबदारी दिली होती या मतदारसंघाने, तर या मतदारसंघातले लोक जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारतील तेव्हा त्या प्रश्नांना तुम्ही उत्तर द्यायला बांधील आहात. जबाबदारी घ्या. आज तुम्ही काही काम करू शकलेला नाहीये. आज तुम्ही लोकांच्या सुखदुःखामध्ये कधी सहभागी होऊ शकलेला नाही, कधी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायला तुम्ही पुढे आलेला नाहीये. हे तुम्ही मान्य करा. आणि मला खरं सांगू का, मला असं वाटतं की ज्या व्यक्तीला फक्त नावासाठी पद हवं आहे की माझ्या मागे, नावाच्या मागे एक आमदार लागावं म्हणून, त्या व्यक्तीने राजकारणात उभं राहू नये. कारण काय होतं ना, ज्या चांगल्या लोकांना राजकारणात येऊन समाजासाठी खरंच काहीतरी करायचं असतं ना, मग ती लोक मागे राहतात कुठेतरी. कारण ह्यांचा भपकेबाजपणा एवढा असतो की ती माणसं खूप या भपकेबाजपणामध्ये विजून जातात. अशा लोकांनी जागा अडवायच्या नाहीत. या लोकांना सत्ता फक्त एवढ्यासाठी हवी आहे कारण यांच्या शिक्षण संस्था, यांचे हॉस्पिटल्स जे आहेत ना, ते सगळे शासकीय जमिनीवरती उभे आहेत.
जर यांच्याकडे सत्ता असेल, जर यांच्याकडे पदं असतील, यांच्याकडे जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायती असतील, यांच्याकडे जर आमदारकी खासदारकी असेल, तर हे लोक शासकीय जमिनी लाटू शकतात, आपल्या शिक्षण संस्था उभा करू शकतात. का बरं एखादा गोरगरिबांच्यासाठी शासकीय दवाखाना उभा केला नाही इतक्या वर्षामध्ये? मंत्रीपद होतं ना त्यांच्याकडे, पालकमंत्री होते ना जिल्ह्याचे, मग जिल्ह्याचा पालक म्हणून सांभाळ करता आला नाही? का आरोग्याची सेवा देता आली नाही लोकांना? नरेंद्र मोदीजींनी 5 लाखाचा विमा कव्हर सगळ्या प्रत्येक फॅमिलीला द्यायचं ठरवलं, प्रत्येक कुटुंबाला त्यांनी 5 लाखाचा विमा दिलेला आहे, आयुष्मान भारत कार्ड. मला सांगायला या व्यासपीठावरून खूप अभिमान वाटतो की अमल साहेबांनी स्वतःच्या खर्चातून कोणाकडनं 1 रुपया न घेता या संपूर्ण मतदारसंघामध्ये स्वतः 25,000 लोकांना आयुष्मान भारतचा लाभ दिलेला आहे. अहो, तुम्ही साधा शासकीय निधी आणू शकला नाही, या माणसांनी स्वतःच्या स्वखर्चानी लोकांना विमा. आज वळिवडेमध्ये अमल साहेबांची रॅली होती. रॅलीला जाताना अचानक काही बायका पुढे आल्या आणि त्यांनी साहेबांच्या हे आमचं आत्तापासून तुम्हाला मत आहे आणि आम्ही तुम्हालाच मत टाकणारे. बहिणीची ओवाळणी म्हणून घ्या. भाऊ ओवाळणी टाकत असतो, पण आज बहिणी म्हटल्या आमच्याकडनं घ्या. एक आजी आली आणि तिने साहेबांच्या खिशामध्ये एक नोट ठेवली आणि ती म्हटली, लाडक्या बहिणीचे पैसे घरी आलेत, पण आम्ही ते खर्च केलेले नाहीत, कारण त्यातला पहिला भाग तुला द्यायचा होता, हे तुझ्या इलेक्शनसाठी खर्च कर. हा आशीर्वाद घेऊन अमल साहेब चाललेत. कसा मागे पडेल हा माणूस सांगा? न मागता मिळालेले हे आशीर्वाद आहेत. कुठेतरी माणसाची पुण्याई ही उभी राहत असते. आज मी असू देत, अमल साहेब असू देत, जर आम्ही इथपर्यंत पोचलेलो आहे तर आमचं कर्तृत्व कमी आहे त्याच्यामध्ये, पण आमच्या दोघांच्याही आई वडिलांची पुण्याई खूप जास्त आहे असं मला वाटतंय. कारण आई वडिलांची जी पुण्याई असते त्याच्यामुळेच मुलं उभारत असतात. त्यामुळं आपण काय कर्म करतो हे आपण बघितले पाहिजेत, कारण आपल्या कर्माची फळं ही मुलं भोगत असतात. आणि ज्या मुलांचं कल्याण होतं ना, समजून जायचं त्यांच्या आई वडिलांची पुण्याई भरपूर आहे. हे संस्कार, असा लोकप्रतिनिधी असावा ज्याला बघून मला माझ्या मुलांना सांगता यावं की बघ, मोठा झाला की तू यांच्यासारखा बन. असा संस्कारक्षम लोकप्रतिनिधी असावा. कामं काय कोणीही करता, तो सुखदुःखात साथ देणारा असावा. पण कामं केली तर केली म्हणून सांगा. जेवढी तुम्ही केली तेवढी सांगा ना. ग्रामपंचायतीच्या 15 वित्त आयोगातली पण कामं आमदारांनीच केली म्हणून सांगतात. राज्य महामार्ग पण विद्यमान आमदारांच्याच फंडातनं झाले म्हणून सांगतात. आणि तुमचे महान माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणतात, साहेब आमचा पण निधी लावला असता तर आकडा मोठा झाला असता. वा, हिता आमदारकीची निवडणूक आहे, आमदाराचं काम सांगायचं आहे, आमदारांनी किती काम केलं आणि किती फंड आणला सांगायचं आहे. ही त्यांचे चेले म्हणतात, साहेब आमचा बी लावा, त्याच्यात आकडा मोठा दिसतोय. किती हुशार बघा. कौतुक वाटतं मला अशा माणसांचं, कारण ती लोक मला बोलण्यासाठी भरपूर काय काय देतात व्यासपीठावरती. अशा लोकांना घेऊन आणि 4 ठिकाणी त्यांनी फिरलं पाहिजे, कारण शेवटचे 4 दिवस राहिले, 4 ठिकाणी अजून मला सभा करायच्या आहेत. हा, बरोबर आहे, ते सांगायचं राहिलं. काल सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की अमल साहेबांचा एक फोटो दाखवा मास्क लावलेला. काय सांगितलं होतं? एक फोटो कोरोना काळातला कुणाला तरी मदत करतेला दाखवा. आम्ही 100 फोटो टाकले. आज 100 फोटो दाखवले आणि त्यांनी सांगितलेलं त्यांच्या आमदारासमोर कणेरीवाडीत उभारून काय म्हटलेले, माझं एक मत आमदार साहेब मी त्यांना देणार जर त्यांचा फोटो आला तर. 100 फोटो आले. पुढच्या किती वर्षाची मतं टाकणार अमल साहेबांना? आता तर त्यांच्या बरोबर मतदान करायला मी स्वतःच जाते.
बोलतील का पुढच्या व्यासपीठावरती जाहीररित्या माझं मत अमल माडकांना म्हणून? माझा पण चॅलेंज आहे द्यायला ना. तेच मी म्हटलं, आमदारांना सांगून देणार आहेत. पुढच्या व्यासपीठावरती हिम्मत असेल तर जाहीर करावं ऋतुराज पाटलांच्या व्यासपीठावरनं की माझं एक मत अमल माडिकांच्यासाठी मी देणार आहे म्हणून. ते एक मत घ्यायला मी एवढ्या लांब आली. मी जाणार आहे कणेरीवाडीत ते मत घ्यायला. मी सगळीकडे म्हणून आवर्जून सांगते, काय माहिती माझ्या बोलण्याला यश आले का काय, मी सांगते अमल माडिका एकमेव असा नेता आहे ज्याचा विरोधक सुद्धा सन्मान करतात आणि आज विरोधकाचं एक मत अमल साहेबांना मिळतंय याचा खूप आनंद होतोय.